नमस्कार मंडळी, आज आपण इडली सांबार बनवणार आहोत। इडली सॉफ्ट होण्यासाठी आणि हॉटेल टाइप सांबार बनण्यासाठी आज मी काही टिप्स सांगणार आहे। ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग जाणून घेऊया त्या काही स्पेशल टिप्स। इडलीसाठी 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 चमचा मेथी दाणा घेतला आहे। ते 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। त्यात धुवून घेतलेला अर्धी वाटी साबुदाणा घातला। मिश्रणात पुरेसे पाणी घालून ते 5 ते 6 तासांसाठी भिजत घालावे। त्यानंतर 1 वाटी पोहे 2 ते 3 मिनिट भिजत घातले आहे। आता तांदूळ आणि डाळ भिजत घालून 6 तास झालेले आहेत। आता हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तांदूळ वाटताना भिजत घातलेले पोहे सुद्धा वाटून घ्यावे। त्यानंतर ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। मिक्स करून झाल्यावर ते मिश्रण 12 तास किंवा रात्रभर झाकून ठेवावे। आता आपण बघू शकतात 12 तासानंतर हे मिश्रण किती छान फुललेले आहे। आता साधारणतः त्यात 1 चमचा तेल घालावे, चवीनुसार मीठ घालावे। त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। चला तर मग आता इडली बनवूया। इडली पात्राला व्यवस्थित तेल लावून घ्यावे, जेणेकरून इडली चिटकणार नाही। आता हे पीठ साच्यामध्ये घालूया। आपण बेसला पाणी गरम करायला ठेवले होते। आता त्यात इडली पात्र ठेवले। इडली साधारणतः 10 मिनिट होऊ द्यावी। इडली ओव्हर कुक झाल्याने त्याचा लुसलुशीतपणा निघून जातो व ती कडक होते। आता इथे इडली 10 मिनिट स्टीम होऊ दिलेली आहे। तर तुम्ही बघू शकतात इडली किती छान टम्म फुगलेली आणि लुसलुशीत दिसत आहे। आपली छान टम्म फुगलेली व मऊ व लुसलुशीत इडली तयार झालेली आहे। चला तर मग आता आपण सांबार रेसिपी बघूया। सर्वात आधी इथे मी 1 वाटी तूर डाळ, 1 चमचा उडीद डाळ, 1 टोमॅटो घेतलेले आहे। तूर डाळ व उडीद डाळ मी एकत्र एका पातेल्यामध्ये घेतले आहे। ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे। त्यानंतर त्यामध्ये 3 वाटी पाणी घालावे। टोमॅटो चिरून घ्यावे। चिरलेले टोमॅटो धुतलेल्या डाळींमध्ये टाकावे। त्यानंतर त्यात 1 चमचा तेल, अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा हिंग घालावे व ते नंतर कुकरमध्ये घेऊन त्याच्या 5 शिट्ट्या करून घ्याव्या। कुकरच्या आता इथं 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। डाळ आता इथं छान अशी शिजलेली आहे। त्यानंतर शिजलेली डाळ रवीने छान अशी घोटून घ्यावी। इथे मी 1 कांदा घेतलेला आहे, तो उभा चिरून घ्यावा। आता इथे मी 125 ग्रॅम शेवगा, 1 छोटा भोपळा आणि 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। भोपळा आणि शेवगा छान असा शिलून घ्यायचा आणि त्याचे छोटे खाप करायचे। हे सर्व पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता कुकरमध्ये धुवून घेतलेला भोपळा, शेवगा, मिरची व उभा चिरलेला कांदा घेतला। त्यामध्ये 2 वाटी पाणी घालून कुकरची 1 शिट्टी घेतली।
आता थोडा गूळ व थोडी चिंच 1 ते 2 मिनिटांसाठी पाण्यात भिजत घातली. त्यानंतर अद्रकचा एक छोटा तुकडा, लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या यांची पेस्ट करून घ्या. आता शेवगा भोपळा छान प्रकारे शिजलेला आहे. आता कढईत थोडं तेल घालून त्यात मोहरी, अद्रक लसूण पेस्ट, वाढलेल्या चपाटा 3 मिरच्या घातल्या व कढीपत्ता घातला. ते व्यवस्थित परतून घेतले. त्यात 2 चमचे तिखट घातले. मसाला जळू नये म्हणून त्यात थोडे पाणी घातले. त्यात 2 चमचे सांबार मसाला घातला. त्यानंतर मसाला 5 मिनिट परतून घेतला. मसाल्यात शिजलेली डाळ घातली. आता इथे आपण शिजवून घेतलेला भोपळा, शेवगा, मिरची व कांदा घातला. त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यात साधारणतः 2 तांबे पाणी घातले. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालावे. आता त्यात भिजत घातलेले चिंच व गुळाचे पाणी घालावे. त्यानंतर सांबारमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालावी. आता सांबारला छान अशी उकळी येईपर्यंत सांबार होऊ द्यावा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.